सामान्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार. सरकार महाराष्ट्रात 8 लाख घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येण्यास सुरुवात. बहुतेक एक्झिट पोल्सनी सुमारे 27 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त. यामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का मानला जातोय. मीरा भाईंदरमध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी. आता मराठीतच बोलायचं नाहीतर आम्ही आहोतच अशा आशयाचे मनसेकडून झळकले बॅनर. शिर्डी साईबाबा संस्थाने साई भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता दर्शन रांगेत उभे असलेल्या भक्तांना मोफत प्रसाद भोजनाचे कुपन मिळणार. तसेच संस्थांच्या भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांनाही हे कुपन वितरित केले जाणार. राज्यात पहाटेची थंडी कमी झाली आहे तर दुपारी उन्हाचा चटका वाढू लागलाय. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून झळा अधिक तीव्र होऊ लागल्या. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार. भांडूप संकुलमध्ये लवकरच 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार. विविध कामे हाती पालिकेने घेतलीत. जुन्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम कमकुवत झाल्यामुळे नवीन प्रकल्प उभारण्याचा पालिकेने निर्णय घेतलाय. मुंबईकरांना आपला दवाखान्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद. 2025 मध्ये आणखी 25 आपला दवाखाना आणि 3 फिजिओथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. सीएसएमटी स्टेशनवर फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणाचं काम सुरू. कामामुळे कोकणात मुंबईत येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेसला फटका. कोकणातून मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार. गडचिरोलीच्या MIDC मैदानावर सुरू झाला गडचिरोली डिस्ट्रिक्ट क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 22 दिवस चालणाऱ्या लीगचे केले उद्घाटन. बुलढाणा जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात. जिल्ह्यातील 2000 कर्मचारी महोत्सवामध्ये सहभागी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. त्यामुळे महाराजांच्या सामर्थ्याचे आणि कर्तृत्वाचे अवमूल्य केल्यामुळे राहुल सोलापूरकरांनी तसे पुरावे द्यावेत, अन्यथा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, सोलापूरकरांची मागणी. पैठण तालुक्यातील वडवाळीत त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता. भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित. कारंजा शहरातील स्वामी नृसिंह सरस्वती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था. दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी जात असताना भाविकांना प्रचंड त्रास. रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा नागरिकांचा इशारा. शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊ घालण्यासाठी शाळा प्रशासनाने लोकसहभागातून साखर गोळा करण्याच्या आदेशाचा केला निषेध. शासन निर्णयाच्या विरोधात शिक्षण अधिकाऱ्यांना दिले साखरेची पाकिटं. जळगावामध्ये मनसेच्या आंदोलनाने वेधले लक्ष. केस गळती होत असलेल्या गावात ICMRच्या प्रतिनिधींचं पथक आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून केस गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांचे पुन्हा नमुने घेतले. यामुळे मात्र या परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय. PM किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता. PM किसानमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची मदत 4 महिन्यांच्या टप्प्याने 3 हप्त्यांमध्ये वाटली जाते. वेळपत्रकानुसार या योजनेतील 19वा हप्ता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 असा आहे. देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतोय. देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल 33,50,000 कोटींचं कर्ज थकीत. सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 7,38,000 कोटींचं कर्ज थकलेलं, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिली आहे.
देशातील रब्बी हंगामातील एकूण पेरणी क्षेत्रात गतवर्षीपेक्षा 10 लाख हेक्टरने वाढ झाली. तेलबियांचे क्षेत्र कमी होऊन गव्हाची पेरणी 6 लाख हेक्टरने वाढून 324 लाख हेक्टरवर पोहोचले. केंद्र सरकारच्या तेलबिया आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची घोषणा फसली आहे. सांगलीच्या बाजार समितीत नवीन हंगामातील हळदीला क्विंटल 21,300 रुपयांचा दर मिळाला. नव्या हंगामातील 3,813 पोती हळदीची आवक झाली तर सरासरी 15,200 रुपये दर मिळाला. वाशिम जिल्ह्यात संत्रा हंगाम सध्या जोरदार सुरू आहे. व्यापारी आणि मजूर मोठ्या प्रमाणात संत्रा खरेदीसाठी दाखल आहे. यंदा संत्र्याला मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस वाढवून द्या. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत दुकानदार, व्यापारी, हमाल तोलर, माथाडी कामगारांच्या परवाने नूतनीकरणाला सुरुवात झाली. बाजार समितीचा तब्बल 3,330 परवान्याचे नूतनीकरण होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.